हॅलो सर्वांना. कशा आहात सर्वजण? माणसाचं आयुष्य हे ना फार कठीण आहे, माहिती आहे का? आणि चांगल्या लोकालाच जास्त त्रास होतो, वाईट लोकांना होत नाही, कारण ते वाईटच असतात ना. आणि त्यांना माहीत असतं आपण वाईट केलं मग झालं आपलं तर काय, पण जे चांगलं वागून त्यांना जर त्रास होतो, त्यांना जर वेदना सहन कराव्या लागतात, तर ती फार वाईट गोष्ट असते, हो की नाही? आणि जगात नेहमी चांगल्या व्यक्तीलाच त्रास सहन करावा लागतो. वाईट व्यक्ती आपली तिची काही मजा करते ती पण थोड्या दिवसाची मजा असते, नंतर त्या मजेचं तिला फळ भेटणारच असतं. तर एका बाईला सांगणं आहे की बाई तू हेच करू शकते. तुझ्या आयुष्यामध्ये तू कधीच काही चांगलं काम केलेलं नाहीस आणि तुझ्याकडून होणार पण नाही, कारण का तुला सैतानाने पूर्णपणे पछाडलेला. तू सैतानाची बाई आहे. तुझ्याकडे जे काय आहे ना, ते वाटते तुला की मला सैतान देवाने दिलेलं आहे, पण तू ते सैतानासारखा त्याचा उपयोग करत आहे. असू दे, कधी ना कधी काही ना काही गोष्टीचा अंत हा होतोच. जी माणूस जन्मला तर त्याचं मरण हे होणारच आहे, हो की नाही? तसंच आत्ता जे काही वाईट चाललेलं आहे त्याचा अंत देव घडवेल, एवढं मात्र खरं. आणि देव सांगतो की धीर धरा, नाही का? थोडं तुम्ही सहन करा. पापाचा घडा हा भरणारच आणि पापाचा घडा भरला की तो फुटणारच, हे तर नक्की आहे. असं कित्येक लोकांचं झालेलं आहे आणि होतं. आणि आयुष्यामध्ये असं काही नाही की काही लपून राहिलेले आहे. आणि जरी तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तो वरचा आहे ना कर्ता करविता, तो सर्व उघड करणार आहे, हो की नाही? आणि किती दिवस घमेंड, किती दिवस अंगात जे जवानी आहे त्याची मस्ती, त्याची ताकद, देवाने असा मार दिला तर ती ताकद पण राहणार नाही आणि काही राहणार नाही. परंतु देव तुम्हाला वेळ देत आहे की चांगलं राहा, सुधारा. बघा जीवनामध्ये चांगल्या गोष्टी पण करा. पण जर तुमच्याकडून चांगल्याच गोष्टी घडत नसतील तर देव तरी काय करणार, हो की नाही? तुमचं मन एवढं सैतानाने तुम्हाला पछाडलेलं आहे. सैतान तुम्हाला पुढे जाऊनच देईना ना. 2 मनं असतात माणसाच्या हृदयामध्ये 2 मनं असतात. एक चांगलं असतं आणि एक वाईट असतं. एक काय म्हणत असतं, "का? मी का करू चांगलं? नाही, मी वाईटच करणार." मग ते वाईट करतात लोकं. पण असा नाही विचार करत, की नाही बाबा मी हे चांगलं केलं पाहिजे. उद्या मलाच ह्या गोष्टीचा त्रास झाला. जर दुसरीच लोकं जर तुमच्या संगती अशी वागली, तर तुम्ही काय करता? हो की नाही? तर बाई, तुझं तुला लखलाभ, तुला सर्व काही सुख, संपत्ती, धनसंपदा तुला. आमच्या घरची आम्हाला चटणी भाकर, आम्हाला एकदम आनंदी आहे आणि समाधानी आहे. आता लोकच मला म्हणतात, की "बाबा मीना मावशी, आता तुम्ही ना चांगल्या दिसता. नाहीतर सतत तुमच्या तोंडावरनं टेन्शन, डोक्यात टेन्शन. तुम्ही असं कोणाशी काही बोलू शकत नव्हता, आहे की नाही? आता कसं तुम्ही हसून खेळून चांगले राहता. अशाच राहा." तर असं लोकं बोलले पाहिजे आपल्याला, हो की नाही? आणि आपण कोणाला त्रास द्यायचा नाही आणि आपण दुसऱ्याला पाय लावायचं नाही आणि माझ्या शेपटावर पाय ठेवायचा नाही. माझ्या शेपटावर पाय ठेवायचा प्रयत्नच करायचा नाही, माहिती आहे का? स्वतःहून येऊन माझ्या खोड्या करायच्या नाही. एवढंच मला हात जोडून सांगायचं. तिकडं तुमचं घालत बसा काय घालायचे ते. तिकडं तुम्ही काय करायचे ते करा. तिकडं तुम्हाला काय चाकोबार खायचे, कोणाचे चाकोबार चाटायचे ते चाटा. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही बाई, आहे की नाही? तुम्ही तेच करणार, वाईट गोष्टीच करणार. तुम्ही काही चांगल्या गोष्टी करणार नाही, कारण तुमच्या ह्याच्यातच नाही, नशिबातच नाही चांगल्या गोष्टी करणं. एवढं मात्र खरं आहे.